इराण आणि इस्रायल अमेरिका हे जे काही युद्ध चालू आहे, अनेक दिवसापासून आम्ही सातत्याने विषय मांडत आहे की प्रधानमंत्र्यांनी ह्याच्यावर कुठेतरी अधिकृतरित्या वक्तव्य करावं. काल पण आपण पाहिलं असेल, आज देखील आम्ही सातत्याने सदनात पण म्हणजे संसद भवनात पण आम्ही चर्चा मागत आहोत की तिथे जे केंद्रीय मंत्री असतात त्यांच्यासोबत चर्चा झाली पाहिजे. सगळ्याच खासदारांना चर्चा आणि प्रश्न विचारण्याची संधी मिळाली पाहिजे की ह्याचा नक्की परिणाम किंवा दुष्परिणाम आपल्या भारताच्या अर्थसंकल्पावर असेल, एनर्जी सिक्युरिटीवर असेल, फूड सिक्युरिटीवर असेल किंवा अनेक ज्या गोष्टी तिथून येणारे जे काही APIs असतात किंवा बेसिक फॉर्म्युला असतात त्याच्यावर काय होणार आहे ह्याची माहिती ही देशासमोर आली पाहिजे. आमचं ठाम मत अजूनही हे आहे की जे काही दुष्परिणाम होणार असतील किंवा परिणाम होणार असतील किंवा जे काही कठीणाई आपल्याला सामोरे जायला लागणार आहेत ह्याच्यावरचं प्रधानमंत्री महोदयांनी एक भाष्य केलं किंवा देशाला संबोधित केलं तर मला वाटतं आपण मनाची तयारी करू आणि जी काही इतर देशात तयारी झाली पाहिजे ती देखील होईल. आत्ता आम्ही पाहतोय मुंबई असेल, चेन्नई असेल, बेंगलुरू असेल, अनेक शहरांमधून देखील गॅस आहे, नाही आहे, रेस्टॉरंट्स वापरू शकतात, नाही वापरू शकत. सगळं जे काही सरकारकडून येतं आहे ते सोर्सेस म्हणून येतं, अधिकृतरित्या कुठेही नाही येतं. आणि म्हणून अधिकृतपणे प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला पूर्ण देशाला संबोधित केलं पाहिजे की ह्या युद्धाचा आपल्या देशावर काय नक्की इम्पॅक्ट असणार आहे. JNPT जो आहे भारताचा एक्सपोर्टचा मोठा हब आहे. अनेक जे एक्सपोर्ट करणारे पदार्थ आहेत ते पडून आहेत आणि काहीही आश्वासन मिळत नाही आहे. अहवाल दिले आहेत जे व्यापारी छोटे असतील. नक्कीच मी तेच सांगितलं ना की अर्थव्यवस्थेवर काय नक्की ह्याचा इम्पॅक्ट होणार आहे. कारण आता तुम्ही बघा ते स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून येणारं ते बंद झालेलं आहे. दुसऱ्या बाजूने हौती अटॅक करत आहेत. आता अनेक शिप ह्या केप ऑफ गुड होप म्हणजे आफ्रिकेतून येणार आहेत. तर जे काही गुड शिपमेंट्स येणारे जाणार आहेत त्याला उशीर किती होणार आहे हा देखील अंदाज आपल्या इकडच्या सगळ्या व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, जे काही छोटे मोठे उद्योग असतील ह्यांना देखील मिळालं पाहिजे. वार होतात त्यामुळे गॅसचा पण भडका होणार आहे, महागाईचा तर काय सांगणार? हेच तर मी सांगितलं. तुम्ही एक ट्विट केला होता, कुलाब्यामधील परेड्या परिसरात सगळं खडी अनधिकृतपणे टाकलं जाते, नेमकं काय हा प्रकार आहे? आपण आत्ता पाहिलं असेल, काल काही तिकडच्या स्थानिक रहिवाशांनी ट्विट केलं होतं, मुख्यमंत्र्यांना देखील टॅग केलेलं आहे, आम्हाला देखील टॅग केलं होतं की तिकडे जे साधारणपणे जो एक परिसर आहे तिथे मॅनग्रोव्ज आहेत आणि अर्थात समुद्र आहे. तिथे अनेक वर्षापूर्वी एक रेक्लेमेशनचा प्रस्ताव होता. तो रेक्लेमेशनचा प्रस्ताव आम्ही हुडकावून लावला त्यानंतर, आणि ते रेक्लेमेशन बिल्डरसाठी होणार होतं. त्यानंतर आता पाहायला मिळतं आम्हाला की तिथे ट्रक जात आहेत आणि कुठून तरी हे सगळी रेती येते, राडारोडा येतोय आणि तिथे परत समुद्रात टाकलं जातं. तर हीच शंका परत एक मनात येते की हे कुठच्या तरी बिल्डरसाठी चाललंय का? रेक्लेमेशनचं हे आता हळूहळू परत त्या दिशेने आपण पावलं टाकायला लागलोय का? म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय नरिमन पॉईंट कफ परेड कनेक्टर जो आम्ही सुरू केला होता तो ठप्प पडलेला आहे, पण कुलाब्यामध्ये जे काही रेक्लेमेशन करायचं होतं त्यांना बिल्डरांसाठी ते परत हळूच सुरू होत आहे का ह्याच्यावर विचार करण्याची गोष्ट. आणि आम्ही हे मुख्यमंत्री महोदयांना देखील विचारणार आहोत आणि कलेक्टरना देखील विचारणार आहोत. एक मिनिट, एक मराठी होऊन जातं मग हिंदी पे. बंडू धोत्रेंना मी गेले अनेक वर्ष ओळखत आहे. आमचं सरकार असताना देखील ते आंदोलनावर बसले होते आणि तेव्हा मी स्वतः त्यांची जाऊन भेट घेतली होती. प्रत्येक वेळी जे त्यांनी आंदोलन केले कुठेही स्वार्थासाठी आंदोलन केलेलं नाहीये. त्यांनी तिकडे एक तलाव होता तो स्वच्छ करण्यासाठी तेव्हा हे उपोषण केलं होतं. मी स्वतः जाऊन ते उपोषण सोडलं होतं आणि तलाव देखील स्वच्छ करून घेतला होता. इराई नदीचा विषय असेल, चंद्रपूरमध्ये जे अनेक थर्मल प्लांट्स आहेत त्यांचं जी फ्लॅश, ती कोळसातली जी फ्लॅश मिळते त्याच्या देखील विरुद्ध त्यांनी आंदोलन केलं होतं. आत्ताचे जे उपोषण करत आहेत ते तिथे घोडाझरीमध्ये मायनिंगचं जे परमिट दिलेलं आहे, खाणी करण्याचं जे परमिट दिलेलं आहे त्याच्या विरुद्ध करत आहेत. आणि हा प्रस्ताव आत्ता केंद्राकडे गेलेला आहे. तिथून मंजूर किंवा अमंजूर झाला नसताना देखील कोणासाठी नक्की हे सरकार नक्की बळजबरीपणा करत आहे, एवढं जोर लावत आहे, ह्याचं उत्तर ज्या पोलिसांनी त्यांना तिथून काढलं त्याच पोलिसांनी आम्हाला दिलं पाहिजे. अर्थसंकल्पावर बोलता यावं म्हणून सत्ताधारी आणि विरोधक दोन्हीकडचे आमदार काल आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. सुधीर भाऊंच्या मध्यस्थीनंतर प्रकरण निवडलं. ते अनेकदा मध्यस्थी करत असतात. विरोधी पक्षाने भूमिका आदित्यजी जिस तरह सर मराठीत फक्त प्रकाश आंबेडकर आणि अक्षय सपकाळ यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये आपचे देखील काही नेते होते. 24 तारखेला ते RSSच्या मुख्यालयावरती मोर्चा काढणार आहेत. जी एप्स्टीन फाईल जे मुद्दा प्रकर्षाने सगळ्यांसमोर आलेला होता, त्यामुळे भारताने अमेरिकेशी काही करार केलेला आहे आणि त्यामधून भारत जो आहे तो अमेरिकेच्या पूर्णपणे स्वाधीन झालेला आहे. त्यामुळे भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आहे असा आरोप जो आहे तो आंबेडकरांनी केलेला आहे आणि म्हणून 23 किंवा 24 तारखेला ते RSSच्या मुख्यालयावरती मोर्चा काढतात. मला वाटतं त्यांच्या भाषणातून जे सत्य असेल ते पुढे येईल.
पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की हरदीपजींचं नाव, हरदीप पुरींचं नाव हे अनेकदा ते इप्सिन फाईलमध्ये आलेलं आहे. अजून केंद्राकडून कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाही आहे. तर त्याच्यावर केंद्र सरकारने उत्तर द्यावं ना. पण आता ते मोर्चा जे काढणार आहेत त्यामध्ये नाही तर ते महाविकास काय आघाडीमधलं काय पक्ष- होईल आम्हाला कळेल. अजून आमच्याबरोबर काही संपर्क झालेला नाही.